लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यपाल रमेश बैस हे आज शुक्रवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्तांचं काटेकोरपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। बैस यांच्या हस्ते काळाराम मंदिरात आरती आणि पूजाविधी केला जाणार आहे, त्यामुळे मंदिर परिसरात सर्वाधिक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले। शहर पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर बैस हे पंचवटीतील काळाराम मंदिरात आरती आणि पूजाविधीसाठी दाखल झालेले आहे। त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशन येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार असून राज्यपाल बैस यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 450 पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात असणार आहे। काळाराम मंदिर परिसरात पोलीस अधिकारी कर्मचारी असा सुमारे 150 जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून तसेच शीघ्र कृती दलासह राखीव तुकडी देखील बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।